भगवते वासुदेवाय। नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिप्रकाशं च व्यासं श्रीशंकराचार्यमहास्य पद्मकाव्यमनसामलकौसि निष्ठं शुद्धं निरासं निराहारं निरञ्जनं नित्यबोधं ईश्वरो आत्मेयेवादि व्योमवद्व्याप्तदेहाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज की जय। परम पूज्य परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवानंद जी महाराज, स्वामी शिवानंद जी महाराजांच्या असीम कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग आपला सुरू आहे। शक्तिपात मार्गाचा काल परवा 2 दिवस आपण गुरुपौर्णिमा, गुरु पादुका पूजन, गुरु सेवा या संबंधी विचार केला। असे जे सद्गुरु आहेत आज त्यांच्या संबंधी आपल्याला अध्यात्म जीवनामध्ये गुरुचं कोणते स्थान आहे, गुरु कोण असतात, कसे असतात, काय असतात आणि शक्तिपात मार्गामध्ये तर गुरुंचं महत्व अतिशय अशा सगळ्याच ठिकाणी आहे। तेव्हा हे जे सद्गुरु आहे यांचं अध्यात्मातलं स्थान कोणतं आहे ते पाहिजे। प्रथमतः हे लक्षात घ्या, ऐकायला येते का सगळ्यांना? बरोबर आहे,
अध्यात्म जीवनात श्री सद्गुरूंचं स्थान सर्वश्रेष्ठ आहे, म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ आहे, सर्वोत्तम आहे, सगळ्यात उत्तम आहे, सर्वाधिक आहे, म्हणजे सगळ्यांच्या पलीकडचं आहे. तेव्हा त्यांच्या स्थानाबद्दल विचार केला तर त्यांचं स्थान सगळ्यांच्या पलीकडचं स्थान आहे. तेव्हा अध्यात्म म्हणजे मुख्य काय? अध्यात्म म्हणजे अंतरंग आत्म्याकडे प्रवाहित होणारे चैतन्यमय जीवन. व्याख्या अध्यात्माची. अध्यात्म म्हणजे अंतरंग आत्म्याकडे, आत्मा आपला आप आहे ना, अंतरंग आत्मा, त्याच्याकडे प्रवाहित होणार चैतन्यमय जीवन जे आहे, चैतन्याचा जो प्रवाह आहे ते अध्यात्म म्हणतात. त्याला आत्म्याचा ज्या ठिकाणी वास आहे तिथलं जाणं, त्याला अध्यात्म असं म्हणतात. या आध्यात्मिक जीवनाचा केंद्रबिंदू जर कोणी असेल तर ते श्री सद्गुरू आहे. आत्मा तर आहे, परंतु या आत्म्याकडे जाणारा जो प्रवाह आहे, जे जीवन आहे, जे चैतन्याचं स्वरूप आहे, त्याचा केंद्रबिंदू सद्गुरू आहे. भगवान शिव माता पार्वतीला ते सांगून राहिले. भगवान शिव सांगतात, हे पार्वती, गुरु कसे असतात? गुरु आदि अनादिश्च गुरु परम दैवतम. गुरु आदि अनादिश्च गुरु परम दैवतम. गुरोः परतरं नास्ति. गुरोः परतरं नास्ति. तस्मै श्री गुरवे नमः. आता हा जो श्लोक आहे गीतेतला, या श्लोकामध्ये भगवान शिवांनी स्पष्ट करून सांगितलेले. गुरु कसे आहे? गुरु आदि आहे. आदि म्हणजे अगोदर, सगळ्यात अगोदर. जसं परब्रह्म आहे ना तसं आदि. अनादि म्हणजे त्याचा अगोदर कोणी दुसरा नाही, ते सगळ्यांच्या आधी आहे. अनादि आहे ते. गुरु हो परम दैवतम आहे. परम म्हणजे श्रेष्ठ. सगळ्यात श्रेष्ठ देव जर कोणता असेल तर ते सद्गुरू आहे. सद्गुरू हे सगळ्यात श्रेष्ठ दैवत आहे. आणखी भगवान सांगतात, गुरोः परतरं नास्ति. परतर म्हणजे त्याच्या पलीकडे दुसरं कोणीही नाही. सद्गुरूंच्या पलीकडे आणखी कोणी आहे का उंच स्थानावर? हे सगळ्यांच्या पलीकडचे आहे, त्यांच्या पलीकडे कोणीही नाही. अहो, गुरुचा विचार करा, गुरु काय शिकवत असतात, गुरु कुठल्या स्थानी असतात. असे जे सद्गुरू आहे त्यांना भगवान श्री सुद्धा नमस्कार करतात. तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून सद्गुरूंना सगळ्यांनी नमस्कार करावा, कारण ते सगळ्यांच्या पलीकडे सर्वश्रेष्ठ अनादि असे आहे. श्री गुरु हे सर्वांच्या आधी म्हणजे प्रारंभ असून तेच अनादिही आहे. गुरु हेच परमश्रेष्ठ दैवत, म्हणजे त्यांच्यापेक्षा आधी श्रेष्ठ कोणी नाही. अशा श्री गुरुदेवांना नमस्कार केला गेला. आता असे जे गुरु आहेत, या गुरूंचं हे जे स्वरूप म्हणून केलं भगवंतांनी, शिवांनी, महादेवांनी, शंकरांनी,
एकच भौतिक विश्वास आणि आपल्या लक्षात सुद्धा येणार असा अनाकलनीय असं ते स्थान आहे. भगवंता आमच्या देहामध्ये मग आम्हाला कसं कळावं हे जे सगळ्यांच्या पलीकडे आहे, अनादी आहे, सर्वश्रेष्ठ आहे. तेव्हा आपल्या देहामध्ये आता गुरु कसे आहे ते सांगतात. जेव्हा गुरु तत्व मानव शरीरात विकसित होतो, हे गुरु तत्व सर्वत्र सर्वव्याप्त आहे, जसं परब्रह्म आहे. गुरु तत्व आहे म्हणजे ते म्हणजे ब्रह्म. असं जे ब्रह्मस्वरूप गुरु तत्व आहे ते सर्व व्याप्त आहे आणि ते आपल्या देहातही आहे. मग परब्रह्म हे सर्वत्र सर्व व्याप्त आहे, सदाच घेऊन येते. मग तेच परब्रह्म तत्व गुरु तत्व आपल्याही देहामध्ये आहे. परंतु त्या तत्वाचा विकास जोपर्यंत झालेला नसतो तोपर्यंत त्या देहधारी माणसाला त्या देहामध्ये गुरु तत्व आहे हे कळत नाही. गुरु तत्व आहे ठिकाणी, परंतु ते विकसित करावं लागतं. विकसित होतं, वाढतं ते, मग त्याची प्रसिद्धी, त्याचा अनुभव येतो. गुरु तत्व शरीरात विकसित होते तेव्हा ते आपल्या शरीराच्याही अगोदर होते. बरं, आता शरीरात आल्यानंतर ते विकसित झालं, परंतु शरीर नव्हतं तेव्हा ते बाहेर होतच. आताही होते, सगळीकडे पसरलेले कणामध्ये येते. तेव्हा असं जे गुरु तत्व आहे ते आमच्या देहाचंही अगोदरच आहे. आधी आई झालं ना ते तेव्हा अगोदर प्रारंभ तिथेच होता. तसं पाहिलं तर गुरु तत्व अनाधीच आहे, म्हणजे ते अगोदरच आहे. त्याचा गुरु परमदेवतेचा अर्थ आहे. गुरुपेक्षा कोणतंही श्रेष्ठ देव दैवत नाही. कारण सगळे देव, सगळी दैवत, सगळं दिव्यत्व गुरुपासून प्रकाशित झाले, परब्रह्मापासून प्रकाशित झाले. हे जे परब्रह्म आहे, जे गुरुतत्व आहे, ते सगळ्यांना प्रकाशित करतं, दिव्यत्व देतं, प्रकाशित करतं. म्हणजे देव बनवतं. म्हणून सगळे देवांचे त्या गुरुतत्वापासून बनलेले आहेत. म्हणून त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणताही देव नाही. अर्थात जेथे जेथे ते दिव्यत्व दिसतं त्या सर्वांना ब्रह्मापासून शक्ती प्राप्त होते. म्हणून त्यांना देवता म्हटले गेलेले. ज्यांना परब्रह्मापासून दिव्य असं शक्तीचं स्वरूप प्राप्त होतं त्यांना देव. म्हणजे आमचे सगळे देव जे आहे ते परब्रह्मापासून शक्ती प्राप्त होऊन तयार झालेले आहे. देव तर परब्रह्मापासून शक्ती घेऊन तयार झालेले आहे, परंतु भगवान शिव सांगतात हे गुरु तत्व मुळातच शिवयुक्त आहे, शक्तियुक्त आहे. याच्यामध्ये शक्ती असते. गुरु तत्व म्हटलं की त्याच्यामध्ये शक्ती आलीच, कारण शक्तीशिवाय गुरु नाही. शिव आणि शक्तीचं जे मिलन आहे हे गुरु तत्व आहे. म्हणून भगवान शिव स्वतः सांगतात की गुरु तत्व हे शक्तियुक्त असते.
इतर जे देव आहेत त्यांना परब्रह्मापासून ती शक्ती मिळाली आणि ते दिव्यत्व धारण करून देव बनले. पण गुरुचं तसं नाही. गुरुमध्ये गुरु आणि शक्ती हे दोन्ही एकत्र दिसतात. म्हणून गुरु तत्वाला परब्रह्मापासून वेगळी शक्ती कोणती घ्यावी लागते असं नाही. आणि ते स्वयं शक्ती स्वरूप आहे. अशा तऱ्हेनं हा गुरु तत्वाचा विचार करा किती बोले. त्याला कुठूनही शक्ती ग्रहण करावी लागत नाही. ते आधी आणि परब्रह्मही आहे. भगवान स्वतः शिव सांगून राहिलेलं ते म्हणतात गुरु कोण आहेत? तुमचे जे सगळे देव आहेत ना ते देव गुरुचे. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु शिव, गुरु महेश, महेश्वरा. आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे जे तुमचे मुख्य तीन देव हे गुरुच आहे. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा असं बोलतो. हे तीन देव तर आहेतच ते, परंतु त्याच्या पलीकडे जे परब्रह्म आहे ना तेही ते गुरुच आहे. गुरु एव परब्रह्म, गुरु एव परब्रह्म, गुरु हेच परब्रह्म आहे. जसे श्री गुरुदेव अशा त्या सद्गुरूंना नमस्कार. भगवान शिव सदा सांगणारे त्या माता पार्वतीला ते पार्वती गुरु असे कसे नसतात बरं. हे जे तीन देव आहेत आमचे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर, स्वतः भगवान शिव सुद्धा त्याच्यामध्ये आहे. ते सांगतात की आमच्यापेक्षा गुरु तत्व मोठं आहे आणि गुरु हेच परब्रह्म आहे. अशा प्रकारचा हा विचार हा काही सामान्य अशा कोणी माणसाने मानलेला नाही. भगवान शिवाने स्वतः सांगितलेला, जे स्वतः पण त्या देवांच्या यादीत बसलेले ते स्वतः सांगितले. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु महेश्वर असं गुरु परब्रह्मही आहे. प्रकाश आता गुरुदेवांना ब्रह्मा, विष्णू, महेश आणि परब्रह्म अशाच रूपामध्ये भगवानेश्वरांनी स्थापन केले. अर्थात जेव्हा ते म्हणतात की गुरु ब्रह्मा आहे तेव्हा ब्रह्माचा अर्थ लक्षात घ्या. ब्रह्मा म्हणजे निर्माण करणारा, सृष्टा. ब्रह्मदेव हे जे आहे, ब्रह्मदेवाची जी शक्ती आहे ती निर्मितीची शक्ती, निर्माण करणारी शक्ती आहे. या जगातलं सगळं जेवढं निर्मितीचं कार्य आहे ते ब्रह्मदेव आणि त्यांच्या शक्तीने केलेले आहे, ब्रह्मशक्तीने. असा ते गुरुदेव असेल. नंतर ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीचं पालन करणं, रक्षण करण्याचं कार्य विष्णू भगवान करतात. हेही गुरुतत्वच आहे. नंतर स्वतः महेश्वर जे आहे ते म्हणतात मी हे सगळं निर्माण झालेलं जे आहे ते जेव्हा सडायला लागतं तेव्हा त्याची सफाई मी करतो. कारण या सृष्टीचा संहार, नाश, स्वच्छता, सफाई करण्याचं काम माझ्याकडे आहे. कारण की तेव्हा हे कार्य ते गुरुतत्व असतं. तेव्हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन ज्या अवस्था आहेत या जगाच्या, या विश्वाच्या, या तिन्ही अवस्थांमध्ये गुरुतत्व आहे आणि ते गुरुतत्व सेव करतो. फक्त नावं त्यांना वेगवेगळी दिले. त्यावेळेला निर्मितीचं कार्य असेल तर मग त्यावेळेला ब्रह्मतत्व होतं. संरक्षण पालन करण्याचं काम असेल तर विष्णू करतात आणि संभाराचं कार्य असेल तर ते भगवान शिव करतात.
परंतु या सगळ्यांना, या तिन्ही देवांना जी शक्ती प्राप्त झालेली आहे ती गुरुपासून मिळाली. म्हणून गुरुची शक्ती ही परब्रह्माची शक्ती आहे आणि ती परब्रह्म शक्ती या तिन्ही देवांना मिळाल्यामुळे ते हे कार्य करू शकतात. तेव्हा तिन्ही देवांना कार्य करण्याची चैतन्य महाशक्ती या परब्रह्माकडून प्राप्त होते. हे परब्रह्म श्री गुरुच आहे. गुरुदेव परब्रह्म, गुरुच हे परब्रह्म आहे. हा विचार आहे, हा विचार सहसा लोकांना माहितीच नाही. आणि माहिती जरी असला तरी त्यांनी कानाने कुठेतरी ऐकलेला जरी असला तरी ऐकलेले शब्द आपल्या थोडं स्मरणात राहतात, ते आपण तरी विसरून जातो. परंतु शक्तिपात मार्गामध्ये साधकांना हा विषय अनुभवजन्य राहिला पाहिजे. नुसतं ऐकून चालणार नाही. आता तुम्हाला काही शक्तिपात मार्ग हा अनुभवजन्य मार्ग आहे, अनुभव देणारा मार्ग आहे. म्हणून या मार्गामधला जो साधक आहे त्या साधकाला या गुरुतत्वाचा प्रत्यक्ष परब्रह्माचा अनुभव यायला पाहिजे. आणि तो येतो. परब्रह्माचा अनुभव घेण्यासाठीच शक्तिपात मार्ग निघाले. अन्यथा अनेक मार्ग आहेत, परंतु त्या मार्गामधून अशी अंतरंग शक्ती निर्माण होऊन की सुषुम्नेच्या रस्त्याने जात नाही. म्हणून हा जो मार्ग आहे शक्तिपात मार्ग, या मार्गाने त्या परब्रह्माची सुद्धा प्राप्ती होते, त्या गुरुतत्वाची प्राप्ती होते. किंवा गुरु पासूनच हा मार्ग सुरू होतो. आपण पाहतो ज्या परब्रह्माला आम्हाला प्राप्त करायचा आहे तो परब्रह्माचा मार्ग कुठून सुरू झाला. मग त्या साधकाला जी दिशा होते त्या दिशेच्या वेळेला जी जागृत शक्ती त्याला मिळते ती कुठून मिळते. मग ती गुरुपासूनच मिळते, सद्गुरूपासूनच मिळते. याचा अर्थ असा झाला की गुरु परब्रह्म असल्याशिवाय ती परब्रह्माची शक्ती तो त्यांना साधकांना देऊ शकत नाही. आणि म्हणून गुरुला ती शक्ती, ती जागृत शक्ती आपल्या साधकांना देऊन त्यांनाही ते गुरु तत्व शोधण्यासाठी शक्तीच्या सहाय्याने मदत करतात. म्हणून ती शक्ती चालना ते गुरुतत्व, हे परब्रह्म तत्व, हे परब्रह्म स्वरूप, ते आत्मतत्व प्राप्त करून देते. अशा तऱ्हेनं गुरुचं स्थान आपण पाहिलं. गुरु तत्व आहे, गुरुचं स्वरूप काय आहे, ते परब्रह्म स्वरूप कसे आहे. त्यांच्या परब्रह्म स्वरूपामध्ये जाण्यासाठी परब्रह्म स्वरूप गुरुचीच कशी आवश्यकता आपल्याला असते. आणि तोच मार्ग म्हणजे शक्तिपात मार्ग आहे. आणि या शक्तिपात मार्गानेच आपल्याला ते गुरु तत्व प्राप्त होते. हे आता आपण पाहिलं. आता पुढे आपल्याला असं सांगतात, हे ज्याला अध्यात्म जीवन आपण म्हणतो. अध्यात्म जीवन हे परमार्थातलं एक महत्वाचं संग आहे. जसं प्रपंच हा एक स्वतंत्र मार्ग आहे, अंग आहे जीवनाचं, तसं परमार्थही प्रपंचाप्रमाणे वेगळं अंग आहे जीवनाचं. आणि मग त्या परमार्थामधलंच एक वेगळं स्वरूपांचे अध्यात्म जीवन आहे. तेव्हा अध्यात्म जीवन हे दैवी जीवन आहे. दैवी जीवन कशाला म्हणतात? ज्या जीवनामध्ये प्रकाश आहे, ज्याच्यामध्ये तेज आहे, प्रकाश आहे. कोणता प्रकाश? हा दिव्याचा आणि यांचा प्रकाश नाही. त्याच्यामध्ये जो प्रकाश आहे तो आत्मप्रकाश आहे, चैतन्याचा प्रकाश.
तेव्हा अध्यात्म म्हणजे दैवी जीवन. ते दैवी जीवन या दिव्यत्वाने प्रकाशित होतं, ते चैतन्य आत्म्यामध्ये आहे आणि त्या आत्म्याचं दिव्यत्व आपल्याला प्राप्त होऊन अध्यात्मामध्ये आपण जातो. असं हे जे दैवी जीवन आहे ते दिव्य भव्य उदात्त असे जीवन आहे. असणारच ते अन्य जे प्रकारचे जीवन आपण जगात पाहतो त्यापेक्षा हे जे जीवन आहे आध्यात्मिक जीवन ते दिव्य आहे, भव्य आहे, उदात्त आहे. ते दैवी संपदेवर आधारलेलं आहे. आपल्या देहामध्ये दिव्य असं चैतन्यमय स्वरूप जे आत्म्याचं आहे ते केव्हा प्राप्त होतं, तर दैवी संपदा प्राप्त करावी लागते. दैवी संपदा म्हणजे काय, दैवी सद्गुण. उत्तमातले उत्तम असे जे सद्गुण आहे ते सद्गुण आपल्याला प्राप्त करावे लागतात आणि त्याचा संग्रह करावा लागतो. ते संग्रहित संपदा होते, ती संपत्ती होते, ती गुण संपत्ती होते आणि मग त्या गुण संपत्तीने आपल्याला हे दैवी जीवन लागतं. जसं आपल्या जो पैसा जमा झाला की आपण बाजारामध्ये किंवा जगातल्या अनेक वस्तू खरेदी करतो. संपत्तीने आपल्याला जगातलं काही प्राप्त करता येत नाही. तसं या ठिकाणी दैवी संपत्ती आहे. सद्गुण हे दैवी संपत्तीचे स्वरूपाचे असतात. म्हणून जे उत्तमातले उत्तम सद्गुण असतात त्या गुणांचं एकत्रीकरण झालं आपल्या देहामध्ये. मग त्या दैवी संपदेवर दिव्यत्व प्राप्त होतं, दैवी जीवन प्राप्त होतं त्या माणसाला. बघा, दैवी संपदेवर आधारित आहे दिव्य जीवन. असे दिव्य जीवन म्हणजे एका रात्रीमध्ये देऊन जाण्यासारखं मिळेल. ही दैवी संपदा मिळण्यासाठी साधकाला खूप प्रयत्न करायला लागतात. एक एक दैवी संपत्तीचा गुण मिळवण्यासाठी त्याला झटावं लागतं, प्रयत्न करावा लागतो. कुंडलिनी सिद्ध महायोग हा काही जगाकडे पाठ फिरवणारा मार्ग नाही. लोक असं समजतात आहे ते आमच्यापासून दूर राहतात, ते एकांतामध्ये साधना करतात, ते आम्हाला दिसू देत नाही, आम्हाला कळू देत नाही, आम्हाला सांगत नाही, असा लोकांचा ग्रह झालेला आहे. आणि आम्ही तर हे जे आता मी बोललो हे त्यांच्या कीर्तनामधून ऐकलेले आणि बरोबर आहे, त्यांना माहितीच नाही या मार्गाची. आता हे जे बाकीचे जगाचे लोक आहेत ज्यांनी हा मार्ग पाहिला नाही, ऐकला नाही, दीक्षा घेतली नाही, काही वाचले नाही, मग त्यांची समजूत अशी होणार ना, एकांतामध्ये बसतात, ते आपल्याला कोण देत नाही, एकांतामध्ये बसतात. आमचा मार्ग बघा कसा आहे, सगळ्यांना जमा करतो ठिकाणी जे का सगळ्यांना दाखवतो. बघा तुमची भजन काय जे असते त्यांची सगळ्यांच्या स्पर्श असतात. मार्ग कुठेतरी एकांतामध्ये. त्यामुळे या मार्गाबद्दल लोकांच्या मनामध्ये फार विचित्र गोष्टी आहेत. तेव्हा हा जगाकडे पाठ फिरवणारा मार्ग आहे असं त्यांचं मत बनवून लोकांचं. परंतु या मार्गातलं हे जे रहस्य आहे, ही जी गुप्तता आहे या मार्गाची, ही का आहे, कशामुळे आहे, हा मार्ग आहे तरी काय, याची जाणून घेण्याची इच्छा त्यांची नसल्यामुळं त्याला या मार्गाचं ज्ञान कसं होणार नाही.
पण त्यांना असं वाटतं की हा जगाच्या विरोधी मार्ग आहे, जगाकडे पाठ फिरून चालणारा मार्ग आहे, अशा प्रकारचा देशरोष त्यांचा झालेला आहे. परंतु तुम्ही सांगा का या मार्गाने जाणारे हे जे साधक आहेत हे काय जगाच्या विरुद्ध वागतात? जगातले जे राजमार्ग आहे, जे ज्या पद्धती आहेत त्याच्यापेक्षा काही वेगळ्या पद्धतीने बघतात? अरे तुम्ही त्यांची साधना समजून तर घ्या. त्याच कारण असं आहे की हा बहिरंग मार्ग नाही, याच्यासारखे नाही, हा अंतरंग मार्ग आहे. आणि अंतरंग मार्ग असल्यामुळे तो गुप्तच राहणार, तो दाखवता कसा येणार? जर तुम्हाला कोणी म्हटलं का तुम्हाला तुम्ही दिशा दिली का, दाखवा बरं काय दिली तुम्हाला, का दाखवणार तुम्ही? आम्हाला गुरु शक्ती दिली, लोक सांगतात त्यांना आम्हाला गुरुपासून शक्ती मिळते, मग ते दाखवत खरं आम्हाला कशी लोकांना दाखवत आहेत शक्तीने दाखवण्याची गोष्ट आहे. तात्पर्य या मार्गासंबंधी लोकांच्या विचित्र कल्पना बनलेल्या आहे. कारण हा अंतरंग मार्ग आहे, गुप्त मार्ग, आकाश मार्गी गुप्त पंथ, रामदास स्वामी वर्णन केलेलं आहे त्याच. असा हा आकाश मार्गाकडे जाणारा गुप्त पंथ आहे. आकाश म्हणजे आपल्या शरीरातला काही गरज, बाहेरचं नाही, बाह्य मार्ग नाही. हा आपल्या शरीरामध्ये जे भूताकाश, चित्ताकाश आणि चिदाकाश असे 3 आकाश आहेत, त्या आकाशाकडे जाणारा गुप्त मार्ग आहे. आता ते आकाश येताना कशाला दाखवणार? म्हणून आपल्या या शक्तिपात मार्गाला लोकांच्या मनामध्ये फार भ्रम आहे आणि शंका आहे. पण करणार काय आपण? त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. या मार्गाची ग्रंथ आहेत, पुस्तक आहेत, त्यांचं वाचन करायला पाहिजे. तर त्यांना थोडंफार ते कळेल. जगाकडे पाठ फिरून चालणारा मार्ग नाही, निष्क्रिय मार्ग नाही. हो, हा लोकांची काय भूल झालेली आहे, लोकांना काय वाटतं निष्क्रिय लोक येते, तुम्ही काही करतच नाही. ते काय करता तुम्ही? करून बसतो असं नुसते बसता, काहीच करत नाही देवासाठी. बाकी मार्ग पहा बरं कसे काही काही करतात. कोणी भजन करतात, कोणी टाळ्या वाजवतात, कोणी जप करतात, कोणी काही मंत्र जप करतात, काय नाना प्रकार करतात. ते बाकीचे सगळे मार्ग करण्याचे आहेत आणि ते बाह्य मार्ग आहेत. त्यामुळे लोकांना ते मार्ग समजतात. आता या मार्गामध्ये तसं दाखवण्यासारखं काहीच नाहीये. आणि तो साधक आपलं आसन घेतो आणि बसून त्याला क्रिया समजून जातात. तू काय दाखवणार त्यांना? काय सांगेल तो सांगायला? म्हणून या मार्गासंबंधी अनेक शंका लोकांच्या मनामध्ये असतात आणि त्या त्यांची समजून घेत नाही. थोडक्यात म्हणजे हा सुंदर आता या मार्गाचं विश्लेषण केलेलं आहे. गुरुकृपापूर्वीचं जीवन, गुरुकृपापूर्वीचं जीवन हा परोक्ष कालखंड आहे. आता परोक्ष आणि अपरोक्ष, आणि गुरुकृपा प्राप्त झाल्यानंतरचं जीवन हे अपरोक्ष कालखंड आहे. त्या सुंदर व्याख्या आहेत. ह्या व्याख्या सुद्धा त्या लोकांना जर आपण समजून सांगितल्या तर त्या कळणार नाही. जेव्हा आम्ही दिशा घेतलेली नव्हती त्यावेळेला आमचं जे जीवन आहे ते परोक्ष कालखंडाचं जीवन. पर म्हणजे दुसरा, अक्ष म्हणजे गोळा,
दुसऱ्याच्या डोळ्याने मी दुसऱ्याच्या इंद्रियाकडून ज्ञान घेऊन ऐकून तयार होणारा नाही. परोक्ष आणि अपरोक्ष म्हणजे दुसऱ्याचं काही घ्यायचं नाही, दुसऱ्याची इंद्रिय दुसऱ्याचं काही ऐकायचं नाही, आपल्या स्वतःमधूनच ते निर्माण होते. अपरोक्ष आपल्यामधून जे निर्माण होऊन आपल्याला जे प्राप्त होतं त्याला अपरोक्ष असं म्हणतात. आपण अपरोक्षाला घेतो काय बरोबर. लोक हे असे ग्रंथही वाचत नाही हो. त्यामुळे परोक्ष आणि अपरोक्ष यांच्या संबंधी त्यांच्या मनामध्ये काही स्पष्टीकरण नसतं. तेव्हा आम्ही जोपर्यंत दीक्षा घेतलेली नव्हती तोपर्यंत आमचं जे ज्ञान होतं, आमचं जे वागणं होतं, आमची जी साधना होती ती परोक्ष स्वरूपाची होती. सद्गुरूंच्या दिशेनंतर आमचं जीवन अपरोक्ष जीवन झालं. परोक्ष आणि अपरोक्ष यातला फरक होता. आता आम्हाला दुसऱ्यांचं ऐकून करायची इच्छा नाही, करण्याची गरजच नाही. सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंची दीक्षा, सद्गुरूंनी दिलेली ही जागृत शक्ती आमच्यामध्ये आल्यानंतर आता आम्हाला दुसऱ्याची काय गरज आहे. ही गुरुशक्ती, आता ती जागृत शक्ती तीच आमच्या शरीरामध्ये क्रिया करत होती. आणि आता ह्या ज्या क्रिया होत आहेत त्या गुरु कृपेने जागृत शक्तीने होऊन झालेल्या आहेत कुंडलिनी. आणि त्यांना तर माहिती नव्हती. अशा तऱ्हेनं हा आमचा जीवन काल जो आहे आता अपरोक्ष अनुभूतीचा काल आहे. आता जी आम्हाला अनुभूती मिळेल ती दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून ऐकण्यावरून मिळणार नाही. आता ही जी अनुभूती आम्हाला प्राप्त होणार आहे ती आमच्या आतल्या आत शक्तीनं प्राप्त करून दिली जाईल. म्हणजे आता आम्ही परतंत्र राहिलेलो नाही. परोक्ष काल जो असतो तो पारतंत्र्याचा काल आहे. दुसऱ्यावर अवलंबून लागतो. दुसरे सांगतील, दुसरे आपल्याला ऐकवतील, दुसरे मदत करतील. तेव्हा परोक्ष जीवनामध्ये परतंत्रता आहे. अपरोक्षता जेव्हा आम्हाला प्राप्त होते त्यावेळेला आम्ही स्वतंत्र झालो. आता आम्हाला कोणाकडूनही ऐकण्याची, कोणाकडूनही काही घेण्याची इच्छा राहिली नाही, गरज राहिली नाही. कारण ही कुंडलिनी शक्ती आता आमच्याकडे जागृत झालेली आहे आणि ती इतकी प्रबल आहे, ती विश्वजननी आहे, विश्वमाता आहे, विश्व निर्मिती आहे. ती आता आम्हाला सगळे काही होऊन देते. मग एवढी मोठी शक्ती आम्हाला प्राप्त झाल्यानंतर कुणाची काय गरज राहणार आम्हाला. म्हणून ही साधना आपली शक्तीची साधना, कुंडलिनी महाशक्तीची साधना असल्यामुळं आम्ही आता परतंत्र नाही. साधकांना तरी माहिती असलं पाहिजे. जे साधक नाही त्यांना माहिती नसलं बरोबर आहे, पण साधक असून जर माहिती नसलं तर मग काय करेल. म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या. गुरुकृपेचं जीवन आणि गुरुकृपेनंतरच जीवन याच्यामध्ये खूप अंतर करून जातं. शास्त्र असं सांगतं, साधकाच्या अंतर्जीवनात घडणारे संक्रमण, साधकाच्या अंतर्जीवनात घडणारे संक्रमण हे कसं आहे आणि कसं नाही. आता आपल्या जीवनामध्ये जे बदल, संक्रमण म्हणजे बदल, हा जो बदल होऊन राहिला आपल्या जीवनामध्ये हा कसा होऊन राहिला, तर हा शुष्क ज्ञानाने होत नाही. शुष्क ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान, जे ऐकून वाचून काढलेलं पुस्तकी ज्ञान,
शाब्दिक ज्ञान, बौद्धिक ज्ञान याला शुष्क ज्ञान म्हणतात. हे ज्ञानावर बोलतील पण अनुभव नाही. शब्दातून सांगतील आम्हाला, परंतु त्या शब्दांनी आम्हाला अनुभव येणार नाही. म्हणून बाह्य जे ज्ञान आहे, शाब्दिक ज्ञान जे आहे ते शुष्क ज्ञान असते. तसं आमचं आता जे ज्ञान आहे अंतर्जीवनात शक्तीने घडवणार, संक्रमणाचं हे जे ज्ञान आहे, परिवर्तनाचं ज्ञान आहे. परिवर्तन म्हणजे बदल. शक्तिपात दीक्षेपूर्वी आम्ही जसे होतो तसे राहतो का? आम्ही आता नाही. आमच्या अंतरंगामध्ये शक्ती एकदा जागृत झाली की ते आमच्या जीवनामध्ये महान बदल घडवून आणते. हे तर प्रत्येक साधकाच्या अनुभवाची गोष्ट आहे. पुढे त्याला ज्या गोष्टींची आवड होती ती आता राहिली. पुढे ज्या माणसांची संगत करावीशी वाटत होती त्याला ती माणसं त्याला आवडत होती. म्हणजे त्याच्या अनेक गोष्टी अशा बदलून गेल्या. परिवर्तन घडलं जीवनामध्ये. परिवर्तन म्हणजे बदल. म्हणून साधकाच्या अंतर्जीवनामध्ये परिवर्तन घडवणारी साधना आहे शक्ती. बदल घडवून आणते. हा साधक दीक्षेपूर्वी जसा होता तसा आता राहिलेला नाही. त्याचं खानपान बदलून गेलं. म्हणून त्याला काही आवडत होत. अंडा, लसूण, मच्छी, अंडी नाना प्रकारे हे चांगले आवडत होते त्याला. त्याला आवडेल असे झाले. खानपान बदलून गेलं, रहनसहन बदलून गेलं. पुढे फॅशन त्याला करावीशी वाटत होते, फॅशन करावीशी वाटत नाही. तोंडाला चांगली सजावट करावीशी वाटत होती. काय करायचं? अरे तुमचे चांगलं भगवंतांनी केलेलं. तात्पर्य असं की अनेक गोष्टींमध्ये त्याच्यामध्ये बदल होत जातो. म्हणजे हे जे बाह्य परिवर्तन आहे ते तर होतं, परंतु अंतरंग परिवर्तन तर फार मोठं आहे. बाह्य ह्या वागणुकीमधलं परिवर्तन आहे, सवयींचं परिवर्तन आहे. त्याच्या सवयी सुटत जातात. त्याला ज्या गोष्टीच्या पुढे सवयी होत्या ना त्या सवयी आता नाही. सुटत जातात त्या सवयी. हे बाह्य परिवर्तन तर आहेच आहे, परंतु अंतरंगातलं परिवर्तन तर फार मोठं आहे आणखी. त्याचे विचार बदलतात, त्याच्या भावना बदलतात, त्याचं कर्म बदलतं, त्याच्या कर्मप्रवृत्ती बदलतात, त्याच्या वृत्ती बदलतात. हा महान बदल अंतर्जीवनामध्ये त्याचा होत असतो. तेव्हा साधकाच्या अंतर्जीवनात घडणारे संक्रमण हे शुष्क ज्ञान म्हणजे शाब्दिक बौद्धिक परिवर्तन असं ज्ञान नाही, तर परिवर्तन होऊन दिव्य ज्ञानात येऊ लागतं. जे पूर्वीचं शाब्दिक ज्ञान होतं ते आता परिवर्तन होऊन अनुभवगम्य व्हायला लागतं. बघा, आपले सगळे व्यवहार जे होतात ते शुष्क ज्ञानाने होतात. तुम्ही जे बाजारात जातात खिशात पैसे घेऊन, त्या ठिकाणी तुमचं आत्मज्ञान नसतं का? तुमच्याजवळ जे ज्ञान आहे त्यावेळेला ते शुष्क ज्ञान म्हणजे कोरडं ज्ञान आहे. कोरडं म्हणजे कसं? चैतन्ययुक्त आत्म्याचं ज्ञान मिळतं. काय भाऊ केवढ्या वस्तू होती एवढ्याची नाही रे, एवढ्या लगे चांगली घासा घेस आहे ना. हा जो आमचा व्यवहार होतो हा व्यवहार आमचा शुष्क ज्ञानाने चाललेला आहे. आम्ही त्याचं अंतर्ज्ञान पाहून घेतो का? तो आम्हाला अंतर्ज्ञानी समजून घेतो का? ते तेव्हा आमचे सगळे जगातले व्यवहार शुष्क ज्ञानावर चालतात.
कोरडे शाब्दिक व्यवहारावर, शुष्क ज्ञानाने लौकिक व्यवहार होत असतात. दिव्य ज्ञानाने आत्म्याकडील प्रवास सुरू होतो. फरक हा श्री सद्गुरूंच्याकडून प्राप्त होणाऱ्या दीक्षेने म्हणजे श्री गुरुकृपेने साधकाच्या स्थूल आणि सूक्ष्म देहाची शुद्धी होते. आता आपली जी साधना आहे ती साधना प्रथमतः शुद्धीकरण करते. हा आपला स्थूल देह आणि त्या स्थूल देहामध्ये सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे, या सगळ्या देहांची ती शुद्धी करते, स्वच्छता करते आधी. म्हणजे मग तो जो देह होतो आमचा शुद्ध देह त्याला भाव देह असे म्हणतात. त्या देहाला भाव देह, शुद्ध देह. तंत्रबुद्धीच्या परिभाषेत त्याला बिंदू देह म्हणतात. तंत्राच्या भाषेत त्याला म्हणायचं तर तो बिंदू देह होता. वेदांताच्या भाषेत त्याला ज्ञानदेह म्हणतात आणि भक्तीच्या भाषेत त्याला लीला देह म्हणतात. पण हा लीला देह, ज्ञान देह, बिंदू देह केव्हा होतो? अंतर्बाह्य सगळी शुद्धी झाल्यानंतर. त्याच्या देहाच्या अंतरामध्ये असलेला जो सूक्ष्म देह आहे त्या देहाची, कारण देहाची आणि या स्थूल देहाची आतून सगळी शुद्धी झाली, स्वच्छ झाला तो. मग हे देह तयार होतात. मग या देहाला हे नाव मिळते बिंदू देह म्हणा, त्याला तुम्ही मग लीला देह म्हणा, ज्ञान देह म्हणा, भाव देह म्हणा, काही म्हणा. त्या देहाला कोणतेही नाव द्या, परंतु तो देह फार भिन्न होऊन जातो. पूर्वीचा जो अनेक मनांनी आवृत्ती झालेला देह आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारचे संस्कार, कामना, इच्छा, वासना झालेले आहे, तो देह फार वेगळा होता. आणि शक्ती मातेने आमचा देह आता फार शुद्ध करून टाकला. त्यांचे संस्कार घालवले, विचार घालवले, त्यांच्या कामना, वासना सगळ्या नष्ट केल्या, मृत्यूचा निरोध केला. आणि असा जो देह बनल्यानंतर आमचा त्याला शुद्ध देह म्हणतात. त्या शुद्ध देहालाच भावदेह असं म्हणतात. तेव्हा असा ज्याचा शुद्ध देह झालेला असेल, नंतर बाह्य देह आपण बरंच साफ करतोच म्हणा, परंतु ज्याचा अंतःकरण अत्यंत शुद्ध झालेला आहे, त्याला मग जे ज्ञान प्राप्त होत ते आत्मचैतन्याकडून प्राप्त होणारं दिव्य ज्ञान असत. आणि जोपर्यंत असा शुद्ध देह नसतो मग लौकिक व्यवहार त्याचा ज्या ज्ञानाने होतो, ऐक्य ज्ञान, शब्द ज्ञान, पुस्तक ज्ञान, अशा ज्या ज्ञानाने हा जो लौकिक व्यवहार चालतो तो अज्ञानाने चालतो. लौकिक ज्ञान म्हणजे अज्ञानच आहे असं शास्त्र सांगतं. त्याला ज्ञान म्हणा. संसाराचं, प्रपंचाचं, वस्तूंचं ज्ञान म्हणजे अज्ञानच आहे. कारण त्याच्याने मोक्ष मिळेल का? नाही. ज्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त करता येत नाही त्या ज्ञानाला अज्ञानच म्हटलं. म्हणा तुम्ही त्याला ज्ञान, परंतु ते खरं ज्ञान नाही. खरं ज्ञान जे आहे ते आत्म्यामध्ये असते आणि त्या आत्मज्ञानानेच आम्हाला मोक्ष प्राप्त करता येते, मुक्ती प्राप्त करता येते. तेव्हा मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला कसं ज्ञान पाहिजे?
म्हणून बाकीचं सगळं ज्ञान हे अज्ञान आहे, आत्मज्ञानच ज्ञान आहे. हा अत्यंत महत्वाचा असा तत्व विचार आहे. हा अनेक जगातल्या लोकांना पाठवत नाही. ते म्हणतात आमचा विचार बरोबर आणि याला ज्ञान म्हणतात. आणि म्हणून ज्ञानासाठी त्यांची विद्यालय, महाविद्यालय मोठमोठे बांधलेले असतात. त्या विद्यालयांमध्ये जे ज्ञान मिळतं त्यांना ते म्हणतात आम्ही हे ज्ञान देतो यांना. आम्ही घेतलेले आहे. पण आता आम्हाला असं वाटायला लागलं की त्याच्यामध्ये इतकी वर्ष घालवली, त्यापेक्षा या ज्ञानामध्ये जर थोडी जास्त वेळ मिळाला असता तर आणखी काहीतरी जास्त वेळ मिळाला असता. पण आता त्या सर्टिफिकेटला काय करू? आमचं काही एवढं बंडल आहे सर्टिफिकेटांचं. उपयोग का त्याचा तुम्हाला? जोपर्यंत त्या जीवनामध्ये होतो तोपर्यंत त्याचा थोडाफार फायदा झाला नाही असं नाही. परंतु हे ज्ञान म्हणजे शुष्क ज्ञान आहे असं म्हणावंच लागतं. आणि आता हा अनुभव आलेला आहे आम्हाला, म्हणून आम्हाला सांगायचं काय करू. मी त्या डिग्र्यांना त्यामुळे डिग्र्या पडलेल्या आमच्याकडे काही उपयोगाचं नाही. मग त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये काय घेऊन जाता येईल आम्हाला. आणि पुढच्या जीवनामध्ये आम्हाला नोकरी त्याच्या डिग्री मिळेल. बघा मागच्या जन्मामध्ये मी हे का झालं होतं ना, हे घ्या ना डिग्री. आता तो सगळा बदलून गेलेला आहे. पुढच्या जीवनामध्ये कोण आहे, काय आहे, कसं आहे. मी मागच्या जन्माची डिग्री का उपयोगाची. परंतु आत्मज्ञानाची डिग्री त्याने घेतली ना, आत्मज्ञानाची डिग्री त्याने घेतली ना, त्याला पुढच्या का अनंत जन्मापर्यंतची डिग्री त्याला दाखवता येईल आणि ती मान्य करते. कारण आत्मज्ञानाची आत्मा अमरत नाही, आत्मा अमर आहे, त्याचं ज्ञानही अमर आहे. आणि अमर ज्ञानानं अमर झालेला जो आहे ती डिग्री कधी नष्ट होईचा काम टाकून मिळतात. म्हणून आत्मज्ञान प्राप्त करा. लोकांना द्यायचं शिवाय नाटकाचा दाखला बनवून नेमका आपल्याच वेळेला यायचा. तेव्हा हा अतिशय महत्वाचा विषय चाललेला आहे आपला की सद्गुरूंचं अध्यात्मातलं स्थान. या विषयाचं मुलांची ऐकण्यासारखा विषय ऐकून ठेवा. आजच्या सत्संगाला आपण विश्राम देऊया. हरिओम सत्सत.